कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, डॉक्टर निघालेत, लवकर येतील। मला खरंच डॉक्टरची गरज नाही अरे। अरे असं कसं गरज नाहीये? हे बघ, तुला नसेल गरज आदित्य, पण मला आहे। मला श्वास घेता येत नाहीये। डॉक्टरांची गरज आहे, तुम्ही लवकर डॉक्टर। गो रिलॅक्स। एक काम कर ना, तू खाली जाऊन आराम कर। जा। ओ मला नाही करायचं आराम। तुम्ही मला काही कारण सांगू नका, तुम्ही पहिले डॉक्टरांना बोलवा इथे। त्याला काय झालंय मलाही कळलं पाहिजे। मी नाही जाणार डॉक्टर आल्याशिवाय। मग शांत राहा। आई मी ओके आहे खरंच। अरे ओके काय ओके? तुला जर काही झालं असेल, कुठे लागलं असेल तर सांग आम्हाला। आणि हे एवढं धाडस करण्याची काय गरज होती तुला आदित्य? बॉम्ब घेऊन पळालास म्हणजे? तुला काही झालं असतं थोडा तरी विचार करायचास ना। मला तुझा चेहरा डोळ्यासमोर आला ग। आपण सगळे होतो तिथे, कोणाला काही झालं असतं तर म्हणून मी पळालो। आदित्य, त्या बॉम्बचा रिमोट माझ्या हातात होता आणि तो बॉम्ब तुझ्या हातात। चुकून एका क्षणाला त्या रिमोटचं बटन दाबलं गेलं असतं आणि आईल्या मी काय करणार होते आदित्य? कशी जगले असते मी? प्लीज असं नको बोलू। हे बघा, हे जे कोणी केलंय त्यांना लवकरात लवकर शोधून काढा आणि या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या, कारण फक्त आम्हीच टार्गेट होतो असं नाही, तिकडे अजून खूप लोक होती आणि त्या सगळ्यांचा जीव धोक्यात होता। कायदा त्या गुन्हेगारांना शिक्षा देईलच, पण ते सगळ्यात आधी माझे गुन्हेगार आहेत आणि मी त्यांना सोडणार नाही। सावित्री आत्या, पाणी आणा। हळू 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 वर बघ। हळू। येतो मॅडम। हे पाणी। अनुष्का, अगं सावर स्वतःला आणि ह्या अशा गोष्टींची सवय करून घे, कारण किर्लोस्करांच्या सुना या असल्या गोष्टींना घाबरत नाही। तर साधा दिवाळीतला फटाका फुटला तरी घाबरते हो मी। ते तर खरा खुरा बॉम्ब होता, कुणीही घाबरलं असतं। घाबरू नको म्हणे। कधी कधी ना आमच्या वहिनी काहीही बोलतात। आणि आदित्य, पुढच्या वेळेला हे असं काहीतरी धाडस करण्याआधी जरा अनुष्काचा सुद्धा विचार कर। आदित्य, तुला कसं कळालं? म्हणजे कोणी सांगितलं तुला तिथे कोणी बॉम्ब ठेवलाय ते? नाही म्हणजे मी यासाठी विचारते की आपल्या जीवावर कोण उठलाय काय माहिती। हे बघ, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण नंतर शोधूया। आता त्याला फक्त आदित्यला आराम करू। मला एक कळत नाहीये की तू तो बॉम्ब घेऊन पळालास आणि तेव्हा पारू सुद्धा नव्हती स्टेजवर। तिला पण हे सगळं माहिती होतं का? पारू कुठे आहे?
पारू कुठे आहे? सावित्री आत्या थांब थांब आदित्य थांब. मी आले पारूला बघून कुठे आहे ते. आज किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या एका मोठ्या कार्यक्रमात बॉम्ब ठेवल्याची घटना उघडकीस आली. हा हल्ला नियोजित असल्याचे पोलिसांनी सांगितले. कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर पारू, कंपनीच्या मालकीन अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि कंपनीचे सीईओ आदित्य किर्लोस्कर व इतर सगळे ग्रुप आहेत. कोणालाही इजा झालेली नाही. अहिल्या, आज वाचलीस तू, पण एव्हरी टाइम नाही वाचणार. आज तुझं लक होतं म्हणून, नाहीतर संपूर्ण किर्लोस्कर फॅमिलीच्या श्रद्धांजलीची बातमी मला बघायला मिळाली असती. असो, या गेम मध्ये खूप मज्जा येते मला. असं पण सगळ्यांना एकत्र मारण्यात काही मजा नाहीये. या किर्लोस्कर फॅमिलीच्या एका मेंबरला तडपून तडपून मारण्यात मजा आहे. तुला सांगितलं होतं मी आता काहीही करू नकोस म्हणून, पण तू म्हणजे तूच आहेस. तू का कोणाचं ऐकत नाहीस दिशा? तुला माहिती नाही तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत ते. अनुष्का, डोंट वरी. हे बघ, ती अहिल्या आज जिंकली आहे, पण हा थोड्याच दिवसांचा गेम आहे. एव्हरी टाइम तिचं लक तिला साथ नाही देणार. तुला कळत नाहीये, आता आपण काहीही करू शकणार नाहीये. ती पारू जाऊन अहिल्याला सगळं सांगेल, सगळं. आणि त्यानंतर तिला आपलं रिलेशन कळायला पण वेळ लागणार नाहीये. सगळं बिघडलं नाहीये, उलट आत्ता कुठे स्टार्ट झालंय. आणि काय ना अनुष्का, 2 पावलं मागे आलं की मग जास्त लांबवर उडी मारता येते. बा जेवण वाढले, जेवून घे. भूक लागली तशी, परत घनी नाही तरी एकट्यानं जेवण जाईल कसं? अरे हरी सर या नाही बसा. पारू, ह्यांचं बी जेवणाचं ताट वाढवर. नाही नको, माझं जेवण झालंय. मी फक्त पारूला भेटायला आलोय. बर बर. मारुती मामा, पारूना माझं काहीच ऐकत नाहीये. आता तुम्हीच काय ते समजवा तिला. ऐकत नाही म्हणजे काय झालंय काय? आता मी तिला सांगितलं होतं की हे शूटिंग, मॉडेलिंग हे सगळं नको. आता मला सांगा, त्या बॉम्ब स्फोटमध्ये हिला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.